सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण काहीतरी नवीन करणार आहोत. तर आज मी बनवणार आहे श्रद्धा कपूरचं फेवरेट फूड. आणि तुम्हाला जर हे फेवरेट फूड माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जसं की आपल्याला माहीत आहे, श्रद्धा कपूरने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की त्यांना वरण भात खायला खूप आवडतं. तर त्यासाठी आज आपण वरण भात करणार आहोत. तर इथे सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे वरण करण्यासाठी. आणि आता मी इथे तूर डाळ घेतलेली आहे आणि आता त्या तूर डाळीमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. आणि पाणी गरम झाल्यानंतर ती डाळ त्या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 मिनिटात आपली डाळ शिजते. आणि आपल्या डाळीला हा जो वर फेस आलेला आहे हाही काढून टाकायचा आहे, कारण हा आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्किनसाठी घातक असतो. त्यामुळे मी इथे काढून टाकलेला आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इथे लसूण नीट करून घेणार आहे. 5 ते 6 पाकळ्या इथे लसणाच्या घ्यायच्या आहेत. मी इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि थोडंसं जिरंही घेतलेलं आहे, कारण त्या डाळीला फोडणी देण्यासाठी. तर इथे डाळीला फोडणी देण्यासाठी सर्वप्रथम ती डाळ कढईमधून काढून त्यामध्ये लसूण बारीक करून टाकायचा आहे. आणि आता तो लसूण नीट भाजून घ्यायचा आहे. खूपही भाजायचा नाही, खूप भाजला तर आपला लसूण करपतो. त्यामुळे थोडंसं मीडियम गॅस ठेवून भाजून घ्यायचा आहे. इथे लसूण तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि आता ते इथे नीट तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला लसूण लाल होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये डाळ टाकायची नाही. तर इथे आपला लसूण भाजलेला आहे. आता मी हे डाळ त्या फोडणीमध्ये टाकलेले आहे. आणि तुम्हाला जर खूपच घट्ट वरण करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल, परंतु मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि ते 10 मिनटे अजून शिजू द्यायचं, म्हणजे आपलं वरण तयार होतं. त्यानंतर इथे मी भात बनवत आहे. त्यासाठी मी 2 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये. आणि आता इथे आपण तांदूळ नीट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साधारणपणे 3 ते 4 वेळा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. आणि तोपर्यंत आपलं पाणी फुल गॅसवर उकळून घ्यायचं आहे. तांदूळ नीट स्वच्छ करून घेतल्यानंतर तो पाण्यामध्ये घालायचा आहे. आणि पाण्यामध्ये त्यापूर्वी मीठही घालायचं आहे. इथे मी तांदूळ घातलेला आहे आणि गॅस मी आता मीडियम करणार आहे. तुम्ही पाहू शकता भात कसा शिजत आहे. तर साधारणपणे 10 ते 15 मिनिटांनी आपला भात शिजतो, परंतु अजून थोडा कच्चा वाटत होता, म्हणून मी एक ताट झाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं, कारण जर आपला भात शिजला नाही तर थोडं पाणी ओतायचं. आणि मी इथे 3 ओंजळी तांदूळ घेतलेला होता. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी भात घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये वरण घातलेलं आहे. आणि आपला तयार आहे वरण भात, जो श्रद्धा कपूरला खूप आवडतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणता व्हिडिओ पाहिजे हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि गाईज, जसं की तुम्हाला माहीत असेल की मी आता साधारणपणे 6 दिवस झालं मी डेली व्लॉग
अपलोड करते आपल्या चॅनलवरती, रेसिपीज अपलोड करते. आणि तुम्हाला जर ह्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.